पुढची अत्यंत धक्कादायक बातमी मुंबईमधून। वांद्रे रेल्वे स्टेशनवर 55 वर्षीय महिलेवर बलात्कार झालाय। ट्रेनच्या रिकाम्या डब्यात ही महिला झोपलेली होती आणि तेव्हा बलात्काराची ही घटना घडली। आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केलेली आहे असं समजतंय। पीडित महिला आपल्या मुलासोबत मुंबईमध्ये फिरण्यासाठी आलेली होती। रात्री मुक्कामासाठी जागा नव्हती, त्यामुळे ट्रेनमध्येच मुक्काम केला गेला आणि यावेळेला ही महिला रिकाम्या डब्यात झोपलेली असताना या 55 वर्षीय महिलेवर नराधमानं बलात्कार केला। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून। रिद्धेश, सध्या आरोपी नेमका कुठे आहे, काय नेमकी कारवाई या सगळ्या संदर्भात झाली आहे? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं आणि शनिवार आणि रविवार मध्यरात्री दरम्यान वांद्रा रेल्वे टर्मिनल्स इथे लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये एका 55 वर्षीय महिलेचा बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आरपीएफ आणि जीआरपी यांनी आरोपीला जे अटक देखील केली आहे। मूळ उत्तर भारतातील असलेली ही महिला आपल्या मुलासोबत मुंबईला फिरण्याकरता ही आली होती। जे आपण जर पाहिलं वांद्रा टर्मिनल्स इथे झोपलेली, ते प्लॅटफॉर्म नंबर 6 आणि 7 इथे एका ट्रेनमध्ये ही झोपली होती आणि त्यावेळी हा संपूर्ण जो कृत्य आहे त्या कडून आहे जो करण्यात आला आहे। सध्या तरी पोलिसांनी जो आरोपीला आहे जो अटक केला आहे, अशी देखील माहिती मिळत आहे की जो आरोपीला पकडण्यात आलाय तो रस्त्यावरतीच कुठेतरी झोपायचा आणि अशी छोटी मोठी कामं करायचा आणि रात्रीच्या वेळी त्यांनी मौका बघून हा संपूर्ण जे कृत्य आहे ते केलंय। दरम्यान या आधी देखील आरोपीने असा काही प्रकार केला आहे का, याचा तपास अधिक सध्या ते पोलिसांकडून सुरू आहे। रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।